हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी मोनाली पाटील, मोना लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही बटाट्याचे चिप्स केले आहेत. तर बघू शकता माझ्या अगोदरच मम्मीची सगळी तयारी होत होती, त्यामुळे व्हिडिओ काही सगळे व्यवस्थित काढता आले नाही, पण जेवढे काढता आले ना तेवढे काढले. तर हे बघा सगळे स्वच्छ असे धुवून बटाटे 5 किलोचे बनवले आहेत. तर सगळे असे व्यवस्थित चांगले धुवून त्याचे मी साल काढत होते आणि मम्मी ते चिप्स हे करत होती. तर माझं काम आवरेपर्यंत मम्मीचं अर्धं काम होऊन जायचं. तर हे बघा मम्मी चिप्स असे काढत होती, छान असे निघत होते. पाण्यामध्ये आपण पहिले हे करायचे, काढायचे त्यांना, दुसऱ्या पाण्यामध्ये चांगल्या पाण्यामध्ये टाकायचे. तर हे बघा असे चिप्स करायला खूप इझी आहे, फक्त ना मेथड आपल्याला माहिती पाहिजे कसे करायचे ते. तर हे बघा हे पटापट असे मम्मी करत होती. आम्ही 5 किलोचे केले, पहिल्या दिवशी 2 किलो, मग त्यानंतर 3 किलो असे केले. तर हे बघा असे पटापट आम्ही करत होतो. त्यानंतर मम्मीने असे स्वच्छ पाण्यामध्ये 2-3 पाण्यामध्ये चांगले असे धुतले, त्यांना असे व्यवस्थित साफ करून धुतले. तर हे बघा त्याचा जो फेस असतो ना तो सगळा बाहेर निघतो आणि मस्त असे व्हाईट येतात असे वेफर्स. तर हे बघू शकता तुम्ही असे छान तयार झाले. तर मम्मीने परत एकदा रात्री अजून चांगल्या पाण्यामध्ये धुतले. तर हे बघा असे थोडे करून मम्मी धुवत होती, कारण की सगळे असे एक असे चिप्स व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून. तर हे बघू शकता तुम्ही असे छान असे पटापट असं आम्ही तयार करत होतो. मी व्हिडिओ काढायमध्येच होती, मम्मी सगळं काम करत होती, मी मम्मीला थोडीफार हेल्प केली. तर हे बघू शकता तुम्ही ही तुरटी आणली होती, तर ती तुरटी मी बारीक करत होती. ती तुरटी आपण टाकली ना तर चांगले व्हाईट असे येतात अशी मम्मी बोलत होती. तर हे बघा हे अशी घेतली तुरटी आणि मी याच्यामध्ये करत होती खलबत्त्यामध्ये. तर मम्मी हे अजून धुवतच होती, कारण की जेवढं आपण स्वच्छ धुणार ना तेवढे ते वेफर्स आपले चांगले येतील. तर माझ्याने काही चांगलं कुटलं नाही, त्यामुळे मम्मीने परत एकदा अजून कुटलं. तर हे बघा असं पाण्यामध्ये टाकून ना अशी त्याच्यामध्ये टाकत होते, म्हणजे चांगले असे साफ होतात ते. हे बघा असं जोपर्यंत बारीक होत नाही ना तोपर्यंत असं मिक्स व्हायला पाहिजे पाण्यामध्ये, तेव्हा ती तुरटी त्यामध्ये व्यवस्थित होते. त्यामुळे मग मम्मी अशी पाण्यामध्ये हे करत होती. तर ही तुरटी सगळी टाकली पाण्यामध्ये आणि अशी छान अशी मिक्स करून घेतलं मम्मीने. मम्मी आवरत होती तोपर्यंत म्हटलं चला आपण चहा बनवूया. त्यामुळे मी चहा बनवायला आली, माझ्या घरी आली आहे. तर चहा बनवली. चहा बनवून मी मम्मीकडे आली, मम्मीला दिली मी चहा. हे बघा हे असं आमचं घर आहे, 1+1 आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ना मम्मीने हे तुरटीचं पाणी आपण हे केलेलं ना ते सगळं मग दुसऱ्या पाण्यामध्ये चांगल्या पाण्यामध्ये परत धुवायला सुरुवात केली. आणि हे बघू शकता तुम्ही असं व्यवस्थित असं सगळे थोडे करून हे करून टाकले त्याच्यामध्ये आणि गरम पाणी केलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि जोपर्यंत वाफ येत नाही तोपर्यंत मग ते धुवत गेली. त्यानंतर धुतल्यानंतर ना मम्मीने ते जे टोपलीतले जे आहे ना ते मग त्या पातेली गरम होते त्या पातेलीमध्ये टाकले. सगळे धुतलेले जे वेफर्स होते ते एका साईडला हे केले आणि त्यानंतर टोपलीमधून त्याचं पाणी गळत होतं, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. आणि हे जे गरम आहे त्याच्यामध्ये मग मम्मीने सगळे वेफर्स टाकले थोडे. तर हे बघा हे पाण्यामध्ये थोडी तुरटी टाकली पूर्ण म्हणजे असं छान व्हाईट होण्यासाठी. त्यानंतर वेफर्स टाकले पातेलीमध्ये. त्यानंतर ना वाफ येऊ दिली आणि नंतर चेक केलं मम्मीने की व्यवस्थित झाले आहेत की नाही. ज्यावेळेस झाले ना मग त्यावेळेस आम्ही पातेलीमधले ते होते ते आणले इथे बाहेर टाकण्यासाठी. तर हे बघा मी अशी रेडी करत होती. हे बघू शकता तुम्ही असे छान असे मस्त झाले होते. तर हे असे एक करून टाकावे लागतात. तर हे बघा असे टाकत होतो आम्ही आणि मुलाने व्हिडिओ पकडला आहे त्यामुळे मग थोडंफार हलतो आहे कॅमेरा. तर हे बघा मी असे टाकत होते. तर म्हणजे भरपूर टाईम 1-2 तास तर लागतोच, त्यामुळे सकाळी करायचं, कारण की मग कसं ऊन नसतं ना त्यावेळेस केलं ना मग पटापट कामं होतात. मग दुपारच्या वेळेस ऊन वगैरे असतं त्यामुळे मग आपल्याला पण जमत नाही. तर आमच्या अशी घराच्या बाजूलाच जागा आहे टाकायला, तर आम्ही तिथे टाकतो. तर बघू शकता तुम्ही असं छान असे म्हणजे थोडेसे असे वेगवेगळे राहू द्यायचे, जास्त पण चिटकून नाही टाकायचे, मग ते एकमेकांना चिटकतात.
कारण की ते खूप बारीक असतात ना, त्यामुळे मग ते चिटकून जातात, मग ते हे होतात. पण असे हे केले ना तर छान असे फुलतात, मस्त होतात आणि छान लागतात. मुलांना देखील आवडतात, माझ्या मुलांना आवडतात. हे बघा सकाळी सकाळी उठला आहे आणि मम्मी पण मदत करते, म्हणजे मम्मीच मम्मीला मी मदत करते असं आहे ते. तर हे बघू शकता असे खाड्यांवर टाकले आहेत आम्ही. सहसा करून ना मुंबईमध्ये एवढं कोण करत नाही, सगळे गावावरून करून आणतात. तर पण आमच्याकडे तसं कोण नाही आहे की करून देणार, त्यामुळे मग आम्हीच बनवतो. तर सगळे लोक विचारत होते कसे बनवतात, काय बनवतात, कारण की आमचं रस्त्यावरच घर आहे, त्यामुळे मग सगळे विचारत होते. काही काहींना माहीत नसतं, त्यामुळे मग पहिले तर मम्मी भरपूर काय काय करायची, आता तर कमी केलं आहे. आता वेफर्स वगैरे, पापड वगैरे केले, कुरड्या वगैरे केल्या, शेवाळ्या केल्या आहेत. तर जागा नव्हती, 2 खाटा भरून निघाल्या, पण तरी पण थोडे बाकी होते. तर मग मी वरती घरामध्येच हे टाकलं, बेडशीट टाकलं आणि त्याच्यावर बाकीचे टाकले. तुम्ही पण घरीच बनवतात की रेडीमेड मागवतात? मी तर मम्मी आहे मला मदतीला, त्यामुळे मग मी घरातच बनवते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा असे मस्त झाले आणि तळून खाल्ल्यावर तर एकदम छान लागतात. त्याच्यामध्ये मस्त असं मीठ टाकायचं आणि मिरची पावडर टाकायची, तर खूपच छान लागतात. लहान मुलांना तर खूपच आवडतं, माझ्या मुलांना देखील खूप आवडतात.